खरं तर हा व्हिडिओ ना आम्हाला बनवायचाच नव्हता, कारण खूप दुःखद घटना घडली. साक्षी आणि परमवीरचं बाळ ह्या जगामध्ये नाही आहे आता. काहीच दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यानंतर ना आता एक कुठंतरी आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यात आला होता आणि तोही देवाने हिरावून घेतला. एका आईचं दुःख एक आई समजू शकते, एका स्त्रीचं दुःख एक स्त्री समजू शकते. साक्षी तशी बघायला गेली तर खूप लहान आहे वयाने आणि डॉक्टरांनी पहिलंच त्यांना सांगितलं होतं की बाळाच्या छातीला छिद्र आहे म्हणून. तरी पण त्यांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेस डॉक्टरांचं ऐकलं नाही. आणि आता बघा, काहीच दिवसापूर्वी बाळाचा जन्म झाला होता आणि आता हे दुःखद घटना घडलेली आहे. तर त्या बाळाच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो हीच सदैव प्रार्थना आणि त्यांना या संकटातून बाहेर पडण्याची ताकद देवो. आणि वाईट कमेंट करणाऱ्यांनो, त्यांना ट्रोल करू नका, वाईट कमेंट करू नका, कारण ज्याच्या घरी ही दुःखद घटना घडती, ज्याच्यावर ही वेळ येते, त्याची काय परिस्थिती असते हे तो समजू शकतो. आपण काय फक्त बोलणारे आहेत. त्यामुळं बोलताना प्रत्येकाने विचार करून बोला. साक्षीने तिच्या बाळाला गमावलेला आहे. तिच्या जो आयुष्यातला आनंदाचा क्षण होता तिने गमावलेला आहे. तिला काय दुःख काय वेदना होत असतील ही एक आई समजू शकते. आणि मला पण खूप वाईट वाटलं हे ऐकून. त्यामुळं मला न राहवलं. त्यामुळं मी खरं हा व्हिडिओ आज बनवत आहे. 2 दिवसापासून माझ्या मनात होतं, पण बनवण्याची इच्छा नव्हती. पण आज न राहिल्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ट्रोल करणाऱ्यांनो पण त्यांना खरंच ट्रोल करू नका, वाईट कमेंट करू नका. साक्षीला फक्त या संकटातून बाहेर येण्याची सगळ्यांनी ताकद द्या. त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी द्या, पॉझिटिव्ह बोलण्याची ताकद द्या. सगळ्यांनी त्यांना छान छान कमेंट करा आणि भावपूर्ण श्रद्धांजली बाळाला.